यांना विनंती करतो व्यासपीठाकडे यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. तर सामन्याला होते सुरुवात. संगमेश जे हादिमाने यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तरी सुद्धा आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तर सामन्याला होते सुरुवात. निघालाय पाले संघाचा प्रगोष्ठ शरीरयष्टी लाभलेला खेळाडू. आणि त्यालाच प्रत्युत्तर महेश मोरे उर्फ खाचा. अर्थातच यांनी सुद्धा रोहा तालुक्याला वेळ लावलं होतं त्यांच्या लाताच्या जीवावर आणि सुंदर त्याचा नमुना पाहायला मिळतोय. आणि त्यालाच प्रत्युत्तर पाले संघाचा 1 नंबर जर्सी बलिदान केलेला खेळाडू. काय होणार, काय बिघडणार, त्याच्या समोर आशिष मोरे एक बलाढ्य भिंत मागे. आणि रोड गावाचा वाघ दाण्या वाघ आणि वाघाची शिकार झाली आहे. अर्थातच बालू याला पकड झाली आहे. अर्थातच मला तर वाटतंय या खेळाडूकडे खूप सारा अनुभव आहे म्हणून स्वतः थर्ड जिम्मेदारी उचलली आहे. पण कितपत सक्सेस होईल बघूया. सुंदर अशी पक्कड आणि निघालाय आशिष मोरे. अतिशय शांत आणि संयमी खेळाडू. एक गुण टिपण्यात यशस्वी झालाय. आणि त्यालाच प्रत्युत्तर पाले संघाचा एक अष्टपैलू खेळाडू रुटाच्या पटांगणात पाहायला मिळतोय आपल्याला. मित्रांनो, कमिटीचा डिसिजन झालाय. अंतिम 8 संघ या सामन्यात खेळतील. आणि पुन्हा एकदा बालू, पुन्हा एकदा पकड झाली आहे. जेल बंद होतोय. आणि पुन्हा एकदा पाले संघाचा 1 नंबर जर्सी बलिदान केलेला खेळाडू. सुंदर पकड पाहायला मिळते. आणि मिहीर मोरेसाठी खुश खबर आहे. प्रत्येक बोनस साठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि यानंतर होणारा सामना श्री गणेश वाशी विरुद्ध नवतरुण तागर. दोन्ही संघ अर्थातच एक रोहा तालुक्यातील नामवंत संघ आहेत आणि त्यांची लढत आपल्याला पाहायला मिळते. उभा ठाकलाय आता सनी भगत. मिहीर मोरेसाठी खुश खबर आहे.
प्रत्येक बोनस साठी 100 रुपयाचं पारितोषिक. बघूया संधीचं सोनं होणार का. आठ 2-2-8. अर्थातच पाले संघाचा शेवटचा खेळाडू. एक गुण टिपला. पुन्हा एकदा आशिष मोरे 2-1 अशी चढाई करतोय आणि यशस्वी होतोय. 2+2 गुण अर्थातच 4 गुण मिळवण्यात यशस्वी. मगासपासून आपण खूप छान ज्या स्पर्धा चालू आहेत, जे संघ चालू आहेत त्याची कॉमेंट्री करतो. पण आज आमच्या मंडळाने म्हणजे कबड्डी प्रेमी मैत्री ग्रुप अध्यक्ष असतील राजसाहेब रटाडे यांनी एक अनोखं एक वेगळं असं प्रेक्षकांसाठी बक्षीस ठेवलेलं आहे. फक्त तिकीट घ्या आणि बक्षीस घ्या, विनामूल्य लकी ड्रॉ ठेवलेलं आहे. पण त्याचं कोणत्याही प्रकारचं एकही रुपया न घेता आपण त्याच्यासाठी एक बक्षीस ठेवलेलं आहे. मग ते टेबल फॅन आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं. नक्कीच आयोजन बघतात आयोजकांच्या प्रेमात पडावं, पण थोडस कुठेतरी आपल्याला खेळाडूंची कमी भासते. खेळाडूंची कमी भासते ह्याच्यात आयोजकांची काही चुकी नाही आहे सर. नक्कीच नक्कीच कुठेतरी रोहा तालुक्याचं नाव मोठं होण्यासाठी या आयोजकांनी कबड्डी स्पर्धा भरवल्यात आणि कुठेतरी कमी आपल्याला सहभाग पाहायला मिळतोय, प्रेक्षकांचा असो वा खेळाडूंचा. धाटाव म्हटलं की कबड्डी आणि कबड्डी म्हटलं म्हणजे धाटाव. कबड्डी प्रेमी मैत्री ग्रुप धाटाव, राज रटाडे असतील, अजून त्यांचे सगळे सहकारी मित्रमंडळ असेल, त्यांनी रोहा तालुक्यातली कबड्डी कशी वाढेल, रोहा तालुक्यातले खेळाडू कसे घडतील, म्हणजे कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही एक स्पर्धा ठेवलेली आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचं आम्हाला इन्कम भेटेल असं काहीच केलेलं नाही आहे. त्याच्याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं. एक शोकांतिका वाटते की जर एवढं चांगलं छान आयोजन नियोजन असेल आणि जर तिथे संघ नसतील तर मग आयोजकांनी काय करावं. नक्कीच आम्ही आपण एवढं सुंदर आयोजन केलं. मी अनेक ठिकाणी समालोचनासाठी जातो, पण असं आयोजन नियोजन अर्थातच एंट्री आणि हा मैदानावरील झुंबर असेल, हे असे काही नवीन प्रयोग फक्त आपल्याला धाटाव गावातच पाहायला मिळतात. आणि त्याच्या पाठचा एक पडद्यामागचा हिरो म्हणजे अर्थातच राजजी रटाडे असेल आणि त्यांचे सहकारी मित्र यांचं खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद मानतो, कारण की असं आयोजन नियोजन आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. बरोबर आहे सर. आपण बोलताय की आयोजकांचे धन्यवाद, पण खेळाडूंचं काय, संघांचं काय. जर आपण प्रथम येणारे 16 संघ ठेवतोय आणि एक शोकांतिका बोलली जाईल की आता 10 वाजून 10 मिनिटं झाली आणि आपल्या इथे 8 संघ पण उपस्थित म्हणजे अवेलेबल नाही आहे. मग ही शोकांतिका आयोजकांची की खेळाडूंची. नक्कीच आम्ही आयोजकांची कोणतीही चूक नाहीये, कारण की आता जसा सोन्याला भाव वाढलाय तसाच खेळाडूंना सुद्धा वाढलाय. कुठेतरी आपला रोहा तालुका मागे पडतोय, त्याला हाच कारण असू शकतो, कारण की खेळाडूच कुठे
कमी पडतायत आपले. खेळाडूने पाहिजे तसा सहभाग दाखवायला हवा आहे आणि स्पर्धा ही मोठी करायला हवी आहे. 100% सर आपल्या बरोबर आहे. पण जर आपण आता हा तर आपला विभाग नाहीये, तालुका आहे. आणि जर रायगड जिल्ह्याच्या चाचणीमध्ये आपला राज मोरे सारखा जर खेळाडू गाजत असेल, तो रोहा तालुक्याचा आहे याचा मला अभिमान आहे सर. तर मग त्याच्यासारखे खेळाडू अजून का व्हावे नाही ह्याची पण शोकांतिका आहे ना. जर तुम्ही खेळले नाही तर तुमचा खेळ कसा दिसेल. आणि तुम्हाला खेळायला जर प्लॅटफॉर्म मिळतोय तर तुम्ही खेळत का नाही, ही पण एक शोकांतिका आहे ना सर. नक्कीच अमितजी, कारण की राज याचं स्वप्न होतं की मला महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करायचं होतं. असे अनेक खेळाडूंचे स्वप्न आहेत, पण स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात ज्यांचे मेहनत खरे असते. मेहनत करावी लागते, जिद्द सुद्धा ठेवावी लागते आणि कुठेतरी आवड सुद्धा लागते. कारण की ज्यांना आवड असते त्यांना बोलवावं लागत नाही आणि ज्यांना बोलवावं लागतं त्यांना आवड नसते. कुठेतरी कबड्डी क्षेत्रातली आवड आपल्याला रोहा तालुक्यात कमी पाहायला मिळते. अर्थातच मध्यांतर होतोय 5-13-13-5. आता रोड संघामध्ये सनी भगत असेल, महेश मोरे असतील, हे खरंच खूप छान खेळाडू आहेत. आणि समोरच्या टीम मध्ये जर बघायला गेले तर जर्सी नंबर 2 हा एक खरंच आंतरराष्ट्रीय नव्हे तर राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. याच्या पुढे होणारा सामना PR स्पोर्ट्स क्लब तळाघर श्री गणेश वासी पाले संघातून खेळणारे खरंच 2 नंबर जर्सी परिधान केलेले माझे मित्र आहेत, एक राष्ट्रीय खेळाडू आहे. याच्या पुढील होणारा सामना PR स्पोर्ट्स तळाघर श्री गणेश वासी. हा सामना संपता क्षणी आपण यायचा आहे. दत्त भुकटे, आपण कुठे असाल तर पॅव्हिलियन जवळ यायचं. 2 नंबरची बनियन परिधान केलेले निवृत्तीची खांडेकर. आणि आता तेच पहा, खरं तो जुनं ते सोनं असतं. निवृत्ती माझ्यासोबत देखील खेळलेले आहेत. निवृत्ती सर मधून खेळायचे आणि खरंच खूप छान खेळाडू वृत्ती त्यांच्याकडे आहे. त्यांचं कबड्डीसाठी योगदान सर खरंच खूप मोलाचं आहे. जेव्हा रोहा तालुक्यात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार नव्हता त्यावेळेला ही व्यक्ती फायनल, जी टीम फायनल मारायची त्या टीम मधून खेळायचं पुण्यामधून सर. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण बोललो जुनं ते सोनं असतं, तेच खरं आहे. असे खेळाडू होणे सुद्धा गरजेचे आहेत. सनी भगत हो जाळ्यातून निसटलाय. लाजवाब विवेक पाहायला मिळतोय आपल्याला. पाणीवाल्याने कन्नाड टाकलेली हो, पण त्यातून हा नव्हता निसटला हो सनी नावाचा. एक नव्हे तर 2 मासे. या स्पर्धेकरता असणारे पंच सचिनजी पाटील सर, प्रवीणजी निकम सर हे 2 पंच आहेत. आणि गणपतजी भोर सर हे. मित्रांनो, पंचांचा डिसिजन अंतिम राहील. निवृत्ती सर चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच जिल्ह्याचे नव्हे तर राज्यस्तरीय पंच आहेत. संगमेश
आधी म्हणे आपण कुठे असाल, आपण आलेले आहात, आपला सत्कार करतात ज्ञानेश्वरजी जाधव, त्यांना शाल श्रीफल द्यायचं. आपण आलात, मंडळ आपलंच आहे. आपलं सहर्ष स्वागत तर मी बोलणारच नाही, कारण की आपल्याच मंडळात आपल्याच माणसाचं काय सत्कार करायचा आणि काय स्वागत करायचं. पण तुम्ही येता आणि आपल्या मंडळासाठी योगदान देताय, हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार सर, धन्यवाद. तर निघालाय आशिष मोरे, 00, अर्थातच लक्की नंबर आहे त्याचा. दोन को पकडना मुश्किल नहीं, नामुमकिन है. मानस सर, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आणि फक्त इथं आशिष सरांचीच हवा. हो, आशिष सरांचं नाव घेतलं काय आणि त्यांनी पॉईंट दिला काय, आता काय बोलायचं. अर्थातच रायगड जिल्ह्याचं जिने प्रतिनिधित्व केलं, अर्थातच तन्वी पडवळ, सोनार सिद्ध महिला कबड्डी संघाची जी कर्णधार आहे तन्वी पडवळ, यांनी देखील पॅव्हिलियनवर यायचं आहे आणि आपलं सत्कार मित्रांनो, खेळाडूचा मार लागलाय, स्प्रे उपलब्ध करायचा आहे, स्प्रे उपलब्ध करायचा आहे. 23-9, अर्थातच 23 गुणांचं. अर्थातच जिने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, अर्थातच तन्वी पडवळ हिचा सत्कार करतील ज्ञानेश्वरजी जाधव. सत्कार स्वीकारायचा आहे. अर्थातच आपल्या रोहा तालुक्याचे वाघीण म्हणून ओळखलं जातं तन्वी पडवळ, अनेकदा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. अर्थातच आयोजकांना एक विनंती असेल माझ्याकडून, कबड्डी प्रेमी मैत्री ग्रुप आयोजकांनी नोंद घ्यायचे. पुरुष खेळाडू तर लवकर येत नाही, पुढच्या वर्षी महिलांचे सामने भरवायला काही हरकत नाहीये आणि व्हायलाच पाहिजे. कुठेतरी महिलांचे सामने सुद्धा कमी झालेत. कबड्डी प्रेमी मैत्री ग्रुप त्याची नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना TR स्पोर्ट्स तलागर विरुद्ध श्री गणेश वाशी. दोन्ही संघांनी जे तयारीत राहायचे. चढाईसाठी सज्ज होतोय अर्थातच महेश मोरे, विटेवर उभा माझा विठ्ठल. अर्थातच महेश मोरे मैदानावर. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. तर
रेड करो किंवा मरो, काय होणार, करणार का मरणार, पॉइंट घेणार का असेच जाणार, बघूया. हो हो, सुंदर सुंदर हनुमान उडीचा प्रयत्न होता. आणि त्यालाच प्रत्युत्तर 9 नंबर जर्सी बलिदान केलेला खेळाडू या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात सैरा वैरा धावतोय. वारंवार चढाई करतोय महेश मोरे. त्याच्यावर रोखण्याचा मानस आहे, पण किती 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 गुणांची लूट केली आहे, किती गुणांची लूट झाली आहे. रेड करो वा मरो. काहीशी चुकी करतोय मिहीर मोरे. याच्यासाठी ऑफर सुरू आहे. प्रत्येक बोनस साठी 100 रुपयाचं पारितोषिक. स्वतः मानस अवसरेकडून काय होणार, काय बिघडणार. बालू मैदानामध्ये ऑनलाईन येतोय आणि 1 गुणांची लूट करतोय. अकरा 28 11. आणि मित्रांनो, या पुढील होणारा सामना ईआ स्पोर्ट्स तलागर विरुद्ध श्री गणेश वाशी. दोन्ही संघांनी जय तयार करायचंय. ईआ स्पोर्ट्स तलागर विरुद्ध जय श्री गणेश वाशी. मित्रांनो, 5 मिनिटात हजर राहायचंय. काहीसा शांत रीतीने चालू असलेला सामना. आशिष मोरे, आम्हाला सोम मोरेची चढाई पाहायची आहे, पाहायची आहे. सोम मोरेची चढाई झाली आणि जर त्यांनी सुपर रेड केली तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक साठी. तो काही करू शकतो. पाहूया, सोम मोरे सुद्धा मैदानात आलाय.
पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू रुटच्या पटांगणात. रेडर सुद्धा असतोय, खेळाडू सुद्धा असतोय आणि निघालाय सोहम मोरे. अर्थातच भरधाव वेगाचा खेळाडू. सुपर रेड साठी भाषे लावलेत. आम्हाला सुद्धा अनुभव आहे. चला TR स्पोर्ट्स तलागर विरुद्ध श्री गणेश वाशी. लवकरात लवकर यायचं मित्रांनो. पुन्हा एकदा सोहम मोरे. सुपर रेड साठी 500 रुपयाचं पारितोषिक होत. सामना आलाय संपुष्टात. अर्थातच विजयाचा गुलाल उधळतोय रोट संघ. या पुढील होणारा सामना TR स्पोर्ट्स तलागर वर्सेस श्री गणेश वाशी.